आणि ह्यानंतर त्यांनी आम्ही ज्या मागण्या केल्या की बाबा 3 मीटरचा जो रस्त्याला सर्व्हिस रोड राहणार आहे तो 3 मीटरचा न ठेवता 5 मीटरचा ठेवावा, जेणेकरून भविष्यात जरी त्या रस्त्याला वाहतूक वाढली, कारण तो रस्ता झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या लगत तो रस्ता होणार आहे त्या शेतकऱ्यांचंसुद्धा उद्या जमिनीला किंमत वाढणार आहे, कदाचित तिथं प्लॉटिंग होऊ शकतं आणि तिथली रहदारी वाढू शकते. ह्या अनुषंगाने आम्ही ती एक मागणी केली. दुसरी आमची महत्त्वाची मागणी होती म्हणजे वेळापूरला तीर्थक्षेत्रामध्ये घ्यावं आणि शक्तिपीठ महामार्गाच्या त्या आराखड्यात घ्यावं, जेणेकरून वेळापूरलासुद्धा शक्तिपीठाचा एक दर्जा द्यावा. ते एक मागणी आमची होती. आणि आमची प्रामुख्याने एक मागणी आहे की जिथं हायवे जातो आहे त्या हायवेला तुम्ही जिथं मॉल्स आणि फूड मॉल्स, पेट्रोल पंप्स किंवा काही बनवणार असाल तर तिथं प्राधान्याने ज्या शेतकऱ्यांची पूर्ण क्षेत्र जात आहे किंवा जास्त बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांना तिथं प्राधान्य देऊन ती जागा दिली जावी, जेणेकरून त्यांची जी शेताची उपजीविका जाणार आहे ते तिथं काहीतरी पैसे कमवू शकतील. ह्या अर्थाने आम्ही अशा सगळ्या मागण्या केलेल्या आहेत. कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर खूप आम्हाला आश्वासनं दिलीत. आणि आमची MIDCची एक मागणी आहे की माळशिरस तालुक्यात एक मोठी MIDC व्हावी आणि ती MIDC अशी व्हावी की ह्या शक्तिपीठ महामार्गाला जवळ असावी, जेणेकरून आमच्या माळशिरस तालुक्याचा आणि वेळापूरचा पूर्ण विकास व्हावा. त्यामुळे आणि MIDC तिथं झाली तर मोठे उद्योगधंदे तिथं येतील आणि उद्योगधंदे आल्यामुळे आमच्यातले ज्या युवकांना बाहेरच्या MIDCमध्ये जाऊन नोकऱ्या कराव्या लागतात किंवा कोणाला जाऊन एखादं छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकावं लागतं आणि ती ये जा करावी लागते आणि तो कारणाशिवाय खर्च वाढतो. तर आमच्या तालुक्यात MIDC झाली आणि ती शक्तिपीठा मार्गाच्या नादाने जर ती देशाशी जोडली गेली तर आमच्यातल्या युवकांना खूप मोठा त्याचा फायदा